ऑफिसमधलं राजकारण माहिती आला एकदम भयंकर. किंवा सरकारी परीक्षा स्पर्धा इतकी जीवघेणी असते की विचारू नका. इथे कमकुवत लोकांना सेकंदात चिरडलं जातं. दया अजिबात नाही. इथे एकच नियम चालतो, ताकद किंवा विनाश. थोडं जरी लक्ष विचलित झालं तर खेळ संपला असंच समजा. विचार करा, पुढची चूक शेवटची ठरणार आहे का? तो निर्दयी बॉस किंवा ती भयंकर स्पर्धा एका चुकीची वाट पाहत आहेत. जो माणूस 10 ठिकाणी हात मारण्याचा प्रयत्न करतो तो सर्वात आधी संपतो. फोकस नसलेली व्यक्ती स्वतःचा जीव स्वतः धोक्यात घालते. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका हंसाला स्वतःचा खूप गर्व होता. मी उडू शकतो, पोहू शकतो, चालू शकतो, असं तो फुशारक्या मारायचा. पण खरं सांगू, तो हे सगळं एकदम वाईट पद्धतीने करायचा. एका घोड्याने त्याचीच चांगलीच थट्टा केली. घोडा म्हणाला, मी फक्त धावतो, पण माझ्यासारखं वेगात कोणीच धावू शकत नाही. घोड्याने एकाच गोष्टीत मास्टरी मिळवली होती. इथे एक एकदम कठोर सत्य समजून घ्या. फोकस हीच खरी पॉवर आहे. आणि सर्वत्र पसरणं तो थेट मृत्यू आहे. अनेक गोष्टी एकाच वेळी करायला गेलात की माणूस कमकुवत होतो. तो शत्रूंसाठी एक सोपं टार्गेट बनतो. सगळीकडे लढायला जाणं फक्त आणि फक्त विनाश घेऊन येतं. इतिहासात डोकावून पाहिलं तर प्राचीन वो राज्याचं उदाहरण बघा. त्यांनी काय केलं? अनेक आघाड्यांवर युद्ध सुरू केलं. शहाण्या लोकांच्या इशाऱ्यांकडे चक्क दुर्लक्ष केलं. इसवी पूर्व 490 मध्ये त्यांनी स्वतःच्याच एका हुशार मंत्र्याला हाकलून दिलं आणि नंतर त्याला मारूनच टाकलं. रिझल्ट? अवघ्या काही वर्षांत ते महान राज्य कायमचं नष्ट झालं, मातीला मिळालं. हा विचार खूप डीप आहे बरं का. जे प्रमाणाबाहेर फुगतं ते नक्कीच फुटतं. हा सत्तेचा एक बेसिक नियम आहे. गरज नसताना विस्तार केला आणि लक्ष भरकटलं की मृत्यू जवळ आलाच म्हणून समजा. पण जर सर्व शक्ती एकाच ठिकाणी केंद्रित केली तर प्रचंड आणि न संपणारी ताकद मिळते. आणि इथेच समोर येतो आपला 23वा नियम. शक्ती केंद्रित करा. तुमची एनर्जी सर्वात मजबूत ठिकाणी एकत्र ठेवा. अत्यंत खतरनाक आणि कठीण वातावरणात टिकून राहण्याचं हेच ते सिक्रेट आहे. हे वरच्या स्तरावरच्या लोकांचं सर्वात भयानक आणि छुपे हत्यार आहे. रॉथशाइल्ड कुटुंबाची स्ट्रॅटेजी बघा. क्रांती आणि भयानक गोंधळ सुरू असताना ते कसे टिकले? त्यांनी फक्त एकच प्रमुख राजाशी पार्टनरशिप केली. बाहेरच्या कोणाला जवळ येऊ दिलं नाही. संवादासाठी गुप्त भाषा वापरली आणि स्वतःच्या कुटुंबाला एकदम घट्ट बांधून ठेवलं. सगळी ताकद फक्त एकाच ठिकाणी केंद्रित. हे एक अत्यंत काळं सत्य आहे. जर या भयंकर जाळ्यातून वाचायचं असेल तर 1% बुकक्लबसारखी मानसिकता असणं गरजेचं आहे. हा एक अत्यंत गुप्त विचार आहे. जगण्यासाठी आणि सत्तेच्या या भयानक खेळात टिकून राहण्यासाठी ही इलीट मानसिकता असणं अनिवार्य आहे. आता 2 उदाहरणे बघा. निकोला टेस्ला या महान शास्त्रज्ञाची मोठी चूक कोणती? त्यांनी अनेक मालकांची सेवा केली. निष्ठा विभागली गेली. शेवटी काय झालं? त्यांना कोणाचाही भक्कम आधार मिळाला नाही आणि ते बर्बाद झाले. दुसरीकडे मायकेलँजेलो, त्यांनी फक्त एकाच शक्तिशाली मालकाची सेवा केली. त्यांना प्रचंड संपत्ती आणि पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. प्रसिद्ध कॅसॅनोवाचं यश सुद्धा याच एकाग्रतेत लपलेलं होतं. फक्त एकाच टार्गेटवर वेड्यासारखं 100% लक्ष केंद्रित करायचं. जोपर्यंत ते टार्गेट हार मानत नाही तोपर्यंत सर्व शक्ती फक्त आणि फक्त तिथेच लावायची. हा फोकस म्हणजे खतरनाक अस्त्र आहे. महान तत्त्वज्ञ आर्थर शोपेनहावर यांनी खूप भारी गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, बुद्धिमत्ता ही पसरण्यात नसते, ती तीव्रतेत असते. एकच उद्देश डोळ्यांसमोर ठेवला तर लक्ष विचलित झालेल्या कोणत्याही शत्रूचा सहज पराभव करता येतो. एकाग्रता नेहमीच गोंधळाला हरवते, हे फिक्स आहे. पण थांबा, या सगळ्यात एक भयंकर मोठा धोका लपलेला आहे. जर ती एकच शक्तिशाली व्यक्ती ज्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे, ती व्यक्ती जर अचानक नष्ट झाली तर काय होईल? तेव्हा होणारा विनाश इतका भयंकर असतो ना की विचार करू शकत नाही. सीझेर बोर्गियाची केस स्टडी बघा. त्याची सगळी ताकद त्याच्या वडिलांवर म्हणजेच पोपवर अवलंबून होती. पण अचानक पोपचा मृत्यू झाला. सुरक्षा कवच एका रात्रीत गायब झालं. आणि मग शत्रूंनी लगेच चारही बाजूंनी हल्ला चढवला. सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त झालं. आता हा शेवटचा प्रश्न विचारतोय आणि तो अंगावर काटा आणणार आहे. तुमच्या स्वतःच्या करिअरमध्ये किंवा या जीवघेण्या स्पर्धेत जेव्हा तुमचा तो एकुलता एक ताकदीचा आधार अचानक कोसळेल तेव्हा काय होईल? एका क्षणात सर्वनाश होईल की वाचण्यासाठी दुसरा काही मार्ग आधीच तयार आहे? सांगा. तो आधार गेला तर पुढे काय?